हाय फ्रेंड्स, तर आज बनवलेली आहे मी बरबटीची उसळ। तर म्हटलं की तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करून द्यावी। आजचा व्हिडिओ मी मराठीमध्ये शेअर केलेला आहे। तर यासाठी मी घेतलेली आहे 1 वाटी बरबटी। तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता। तर ती बरबटी आपल्याला छान कुकरमध्ये वाफवून घ्यायची आहे। तर मी 1 वाटी बरबटी ही कुकरमध्ये पहिलेच वाफवून घेतलेली आहे। तर माझा हा कुकर रेडी आहे। तर यामधली बरबटी आपल्याला हवी तशी तयार झाली की नाही सॉफ्ट, तर ती बघायची आपल्याला। तर चला तर खोलून बघूया। तर इथे बरबटी हवी तशी सॉफ्ट कुक झालेली आहे, मला अशीच हवी होती। तर आपण आता घ्यायचं आहे इथे एक पॅनमध्ये मी टाकलेलं आहे थोडं तेल। आपल्याला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता। तर उसळासाठी लागलेलं साहित्य आहे बरबटी, तेल, टमाटर, कांदा आणि कुटलेला लसूण। तर हे सगळं आपल्याला बरबटीच्या उसळामध्ये वापरायचं आहे। तर इथे पॅनमध्ये तेल मी घेतलेलं आहे। जास्त तापलं होतं म्हणून मी गॅस ऑफ करून दिला होता। तर इथे मी मसाले पहिलेच ॲड करून दिलेले होते। तर मी यामध्ये वापरला आहे कांदा, टमाटर, लसूण। मसाल्यांमध्ये वापरला आहे तिखट, हळद आणि धने पावडर आणि थोडा गरम मसालासुद्धा इथे मी टाकलेला आहे। हे छान आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। तर इथे मी छान हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे। आता हे छान एकजीव शिजू द्यायचं आहे आपल्याला। छान शिजलं की आपल्या ग्रेव्हीसारखा मसाला इथे तयार होणार, जसा आपल्याला उसळासाठी हवा असतो। तर इथे कुक झालेला आहे आपला मसाला। त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आपल्याला। याने आपली मसाल्यांना थोडी तर्री येईल आणि मसालेसुद्धा एकजीव होऊन छान शिजेल। तर बरबटीसाठी जो मसाला आपण तयार केलेला होता तो रेडी झालेला आहे। आता आपल्याला टाकायचा आहे यामध्ये शिजलेली आपली बरबटी आणि ती बरबटी मसाल्यांमध्ये छान चम्मचने एकत्र करून घ्यायची आहे। मीठ मी आधीच मसाल्यांमध्ये टाकलं होतं। तर इथे आपली बरबटी मिक्स झालेली आहे। आता फक्त 2 मिनिटासाठी आपल्याला पॅनवर झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटात आपली उसळ ही रेडी होणार। इथे उसळ रेडी झालेली आहे। तर तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा। तर इथे आपली बरबटीची उसळ खायला रेडी आहे। तर आपण एका प्लेटमध्ये उसळ काढून घ्यायची आहे। इथे मी प्लेटमध्ये उसळ काढून घेतलेली आहे। अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। आता भेटूया नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।